या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलशी या देशातील मराठीचा जो क्रीडा क्षेत्रातला आवाज असा म्हणता येईल, जो मराठीचा बाणा नाही पण मराठीचा आवाज मला खरं तर ह्याच्यामध्ये म्हणता येऊ शकतं, असे सन्माननीय VV करमरकर सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आणि क्रीडा आरोग्य नर्सरी हा प्रकल्प त्यांनी जाणून त्याच्याविषयी ते आपलं मत आणि आपलं ओपिनियन आणि आपला आशीर्वाद या ठिकाणी देत आहेत. तर मी सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत किंवा माहिती आमचा त्या आशीर्वाद आम्हाला द्यावा. नाही डॉक्टर लवाळे, आशीर्वाद नाही, मी शुभेच्छा देतो. आशीर्वाद उपरवाला देतो. आणि ह्या ज्या काही तुमच्या मनात कल्पना आहेत, माझं म्हणणं पहिल्यांदा तुम्ही पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत. खूप कल्पना आहेत तुमच्या मनात, म्हणजे कल्पनांनी तुमचं मन आणि इतकं भरून गेलेलं आहे, तुम्हाला वाटतं आपण हे करावं ते करावं ते करावं. पण शेवटी तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला तुमचा व्यवसाय आहे, तुम्ही तुमचं इथे छोटं हॉस्पिटल आहे, त्याची मॅनेजमेंट आहे, संसार आहे, धावपळ आहे तुमची. बरं, पेशंट आले की तुम्हाला नाही म्हणता येत नाही, पेशंट केव्हाही येऊ शकतो. डॉक्टर या व्यवसाय असा आहे की डॉक्टरला काय मग एखादा प्रायव्हेट लाईफ राहत नाही, तर पेशंट आल्यावर बघावंच लागतं 10 मिनटं 20 मिनटं जी काय गरज असेल त्यामुळे. तर हे लक्षात घेऊन तुम्ही याला किती वेळ द्याल आणि हे एका माणसाचं काय जर तुमच्या मनात कल्पना आहेत. मला अजून त्या पुराणी सगळ्या समजलेल्या नाहीत, पण मी जितपत समजले ते सांगतो की तुम्हाला जी काय नर्सरी सुरू करायची आहे, लहान वयातल्या मुलांच्यावर खेळण्याचे संस्कार करायचे, तर ते अजून तुम्ही जेव्हा ते सुरू कराल, अजून तुम्ही ते सुरू केलेलं नाही. कदाचित आता हा महिना आहे नोव्हेंबरचा, आता हे छान दिवस आहेत, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, त्या 4 महिन्यात देखील करू शकला तर हिवाळ्याचा फायदा मिळेल. त्यात 2-3 महिने समजा तुमचे गेले तर मध्ये मग परीक्षेचा हे येईल सगळा मोसम, आणि मग तुम्हाला एप्रिल मे मध्ये ते पुढे ढकलावं लागेल. तर एप्रिल मेला सुरू केलं तरी काही हरकत नाही, पण तुमच्या मनातल्या कल्पना अजून खूप अस्पष्ट आहेत, त्यामुळे मी सुद्धा या नर्सरीविषयी काही मत बनवू शकत नाही. फक्त मी तुम्हाला एवढं सुचवेन की हे खूप अवघड आहे, खूप ठिकठिकाणी लोक प्रयोग करतायत, तुम्ही जसे करतायत तसं तेही करतायत. सगळ्यांना एक मर्यादित यश येतं आणि ह्याला आयुष्यभर झोकून द्यायची जर तुमची तयारी असेल आणि पहिले 5-10 वर्षात काही यश मिळणार नाही हे मानून काम करण्याची तयारी असेल तर तुम्ही याच्यात पाय टाकावा या क्षेत्रात, असं मी म्हणेन. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही जो आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी दिला आणि क्रीडा क्षेत्राचं तुमचं ऋषितुल्य असं जे काम आहे क्रीडा वृत्तपत्रामध्ये, ते सुरुवात तुम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी ही क्रीडा भूमी पवित्र केली असं म्हणता येईल. आणि धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू.